महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिवस. यानिमित्त त्यांचे जे महत्त्वाचे असे विचार आहेत, जे त्यांनी मानव जातीच्या कल्याणासाठी मांडले, ते आपण पाहणार आहोत. तर पहिला विचार बघा, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, की नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा. आपण जे करतोय किंवा आपल्यात जी ताकद आहे ती ओळखायला शिका. नशिबावर निर्भर राहू नका. म्हणजे नशीब नशीब म्हणून आपण जे म्हणतो आणि प्रयत्नच करत नाही किंवा आपण स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवत नाही. आपण घाबरतो अनेक वेळेला. तर न घाबरता आपण सतत प्रयत्न करत राहिलं पाहिजे आणि आपल्या अंगामध्ये किंवा आपल्यामध्ये जे कौशल्य आहे, कलागुण आहेत, त्याचा आपण पूर्ण वापर केला पाहिजे आणि स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला यातून सांगतात. दुसऱ्याच्या सुखदुःखात भागीदार होण्यास शिकणे हेच खरे शिक्षण आहे. इतर लोकांना मदत करा आणि त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हा. खरं सांगायचं म्हटलं तर मनुष्य हा एक समाजात राहणारा प्राणी आहे, समाजशील प्राणी आहे. त्यामुळं आपल्या आजूबाजूला जी लोक राहतात किंवा आपले मित्र असतील, परिवार असतील, कुटुंबीय असतील, तर त्यांच्या सुखदुःखात आपण सहभागी झालं पाहिजे. आणि खरं शिक्षण जे असतं ते यामध्येच सामावलेलं आहे. शिक्षणाचा खरा अर्थ काय तर दुसऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं असतं आणि इतर लोकांना मदत करत राहायला पाहिजे. आपल्याला जेवढं होईल, आपल्याकडून जेवढं शक्य होईल, ते आपण या मधून साध्य केलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत. इतिहास कधी विसरायचा नसतो. म्हणजे इतिहासामधून आपल्याला काय कळतं, की इतिहासामध्ये आपण ज्या चुका केलेल्या असतात अनेकदा, ठीक आहे, तर ते आपण सुधारू शकतो. त्यामुळे इतिहासाचं वाचन केलं पाहिजे आणि इतिहासामध्ये काय सांगितलेलं आहे, काय घडलेलं आहे इतिहास काळामध्ये, ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा सम्राट अशोकांचा काळ असेल, तर त्या काळामध्ये ज्या घटना आहेत, तर त्याचा आपण बारकाईनं अभ्यास केला पाहिजे आणि त्यातून आपण शिकलो पाहिजे. तरच आपण इतिहास घडवू शकतो. नाहीतर आपण इतिहासाचं अवलोकन नाही केलं, तर काय होईल, की आपल्याला इतिहास कळणार पण नाही आणि आपलं भविष्य सुद्धा अंधकार होऊन जाईल आणि आपण परत एकदा पराभवाच्या छायेत जाऊन पडू शकतो. आता त्यानंतर आहे, हक्क मागून मिळत नसतो, तर त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. म्हणजे काय, की हक्क मागून मिळत नसतो, तर त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. सध्याचं जर आपण सामाजिक राजकीय चित्र बघितलं, तर आपल्याला या वाक्याची ठळकपणे आठवण येल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही सक्षम बनता. तुम्हाला तुमचे हक्क, कर्तव्ये कळून जातात किंवा कळतात. आता शिक्षणामुळे काय होईल, की आपण पहिल्यांदा वाचायला शिकतो. वाचल्यानंतर आपल्याला खरं काय, खोटं काय, जे योग्य आहे किंवा जे अयोग्य आहे, आपण समाजामध्ये वावरताना आपल्याला त्याचा नक्की उपयोग होतो. ठीक आहे. आपल्याला आपल्या हक्कांची जाणीव सुद्धा शिक्षण करून देतं. आणि आपली कर्तव्य जी आहेत ती सुद्धा आपण पार पाडायला शिकतो. म्हणजे जसं की शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला हे कळतं, की एखादी सरकारी योजना आहे, तर त्या योजनेचं स्वरूप काय आहे किंवा त्या योजनेचा तुम्हाला नेमका काय फायदा होणार आहे किंवा एखादा जर तुमचे हक्क डावलत असेल, तुम्हाला दडपत असेल, तर तुम्ही कायद्याच्या मार्गाने त्यांच्या विरोधात दाद मागू शकता आणि तुमचा लढा लढू शकता, असं त्यांना यामधून सांगायचं आहे. पुढं, शिलाशिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. शील म्हणजे काय, की तुमचं चारित्र्य, कॅरेक्टर. याशिवाय तुमचं कॅरेक्टर सगळं डिपेंड असतं. म्हणजे यावरच तुमच्याकडे जर कॅरेक्टर नसेल, तुमचं जर चारित्र्य चांगलं नसेल, तर तुम्ही जे शिक्षण घेतलेलं आहे त्याची किंमत काय असते, शून्य असते, असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. म्हणजेच शील शील हे माणसामध्ये असलं पाहिजे. ठीक आहे. आयुष्य दीर्घ असण्यापेक्षा ते महान असलं पाहिजे किंवा अर्थपूर्ण असलं पाहिजे. त्याला उगाच 100 वर्ष जगलं याला काही अर्थ नाही. तर त्या कमी वयामध्ये सुद्धा तुम्ही समाजासाठी किंवा तुमच्याकडून काही चांगली कामं ही घडली गेली पाहिजेत. तर असा त्या वाक्याचा आपल्याला अर्थ समजतो. त्यानंतर एखाद्या समाजात महिलांनी किती प्रगती केली, त्यावरून त्या समाजाची आपल्याला
प्रगती दिसते. म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये सुद्धा बघा, एक महिला जर शिकली तर ती संपूर्ण कुटुंबाला शहाणी करते, शहाणं करून सोडते. यावरूनच त्यांनी सांगितले की एखाद्या समाजाची समाजात महिलांना किती मान दिला जातो किंवा त्यांना त्यांचे अधिकार दिले जातात का, यावर त्या समाजाची आपण काय म्हणू शकतो, प्रगती ठरवू शकतो. म्हणजे तो जो इंडेक्स असेल तो आपण प्रगतीचा इंडेक्स हा निर्देश आपण या महिलांच्या सक्षमीकरणातून किंवा त्यांच्या कल्याणातूनच साध्य करू शकतो असं त्यांना म्हणायचं आहे. त्यानंतर बघा, डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिका, शिका मतलब लर्न, लर्न. संघटित व्हा, बी युनायटेड, युनाइट अँड संघर्ष करा आणि संघर्ष करा. मी असं ते म्हणतात. म्हणजे तुम्ही शिका, अगोदर शिका, मग संघटित व्हा आणि चांगल्या कामासाठी संघर्ष करा, असं त्यांना या वाक्यातून सुचवायचं आहे. ते असं म्हणतात की मी प्रथम भारतीय आहे आणि अंतिमतः भारतीयच आहे. ठीक आहे, मी भारतीयच आहे आणि अंतिमतः भारतीयच आहे असं त्यांना या वाक्यातून सांगायचं आहे. मनाचे स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे. म्हणजे तुमचं मन स्वतंत्र असलं पाहिजे. तुम्ही कुठल्याही विचाराची गुलामी तुम्ही तुमच्या मनावर आरूढ व्हायला नाही दिली पाहिजे. म्हणजे मनाचं स्वातंत्र्य जे आहे तेच खरं स्वातंत्र्य आहे असं त्यांना यामधून सांगायचं आहे. कोणताही धर्म माणसासाठी असतो, माणूस धर्मासाठी नसतो. म्हणजे जगातील सर्व धर्म जे आहेत ते माणसासाठी बनवले गेलेले आहेत, मनुष्याच्या कल्याणासाठीच बनवलेले आहेत. त्यामुळे माणूस हा धर्मासाठी नसतो, तर धर्म हा माणसासाठी बनवलेला आहे. ती एक व्यवस्था आहे असं त्यांना यामधून सांगणं अपेक्षित आहे. म्हणजे कोणताही धर्म हा माणसासाठी असतो, माणूस धर्मासाठी नसतो असं ते म्हणतात. तर हिंसा ही वाईट गोष्ट आहे, पण गुलामी त्यापेक्षा वाईट आहे. बरोबर, हिंसा ही वाईट गोष्ट आहे, पण गुलामी त्यापेक्षा सुद्धा वाईट आहे असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणजे गुलामगिरीतून त्यांनी आपल्याला बाहेर पडण्याचा सल्ला दिला किंवा एक मार्ग दाखवला असं आपल्याला समजतं. त्यानंतर ते म्हणतात की मी आजन्म विद्यार्थीच आहे. म्हणजे मी जन्मापासून मरेपर्यंत काय आहे, विद्यार्थीच आहे असं ते म्हणतात. आणि शेवटचं त्यांचं जे वाक्य आपण इथं पाहणार आहोत ते आहे, वाचाल तर वाचाल. वाचाल, वाच मतलब रीड, रीड करना, रीड पढ़ना. आणि दुसरं जे वाच आहे ते आहे सेव, बचना, सरवाइव करना. मतलब आप पढ़ोगे तभी तो आप बचोगे, ऐसा उनका कहने का अर्थ है. तो ये महत्वपूर्ण ऐसे सेंटेंस जो सिर्फ वाक्य नहीं है, ये सेंटेंस नहीं है, तो उनमें एक मंत्र है. इस मंत्र से हम आगे बढ़ सकते हैं. तो ऐसे ही जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत तर त्यांना आपण आजच्या दिवशी भावपूर्ण श्रद्धांजली देऊया.